कोपरगावकरांसाठी HM राजपाल घेऊन आले आहेत अधिक मास निमित्त भन्नाट धोंडा ऑफर। खरेदी करा, चक्र फिरवा आणि बक्षिसे जिंका। बक्षिसांमध्ये मिळवा सुंदर साड्या, टी शर्ट, बेडशीट, सॉक्स, ओढणी। 100 ते 200 रुपयांपर्यंत डिस्काउंट गिफ्ट्स। HM राजपाल तर्फे आपल्या ग्राहकांसाठी प्रेमाची खास भेट। विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा। HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 ठिकाणी चोरी केली आहे। या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला। सलग घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी शिर्डीचे पुढचे उपाध्यक्ष अमोल भारती यांना घटनेची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन उपाधीक्षक भारती यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतलाय। यावेळी अहिल्यानगर येथील न्यायवैद्यक पथक व तज्ज्ञांची टीमने घटनास्थळी दाखल होऊन पुरावे संकलित केले। पहिल्या घटनेत हिराबाई भास्कर माकोने यांच्या वस्तीवर चोरट्यांनी धाड टाकून त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळे वजनाचे डोरले हिसकावून नेले। त्यानंतर चोरट्यांनी अर्जुन विठ्ठल जावळे यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला। मात्र घरातील सदस्यांना जाग आल्यानं चोरट्यांनी तेथून पाहुण्यांची पर्स चोरून पळ काढलाय। या पर्समध्ये कविता अर्जुन जावळे यांचे 1500 रुपये रोख व सुमारे अर्धा ग्रॅम सोन्याचा ऐवज होता। तिसऱ्या घटनेत गोरक्षनाथ रोड परिसरातील अण्णासाहेब आमलूक जावळे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी प्रवेश केला। त्यावेळी सविता जावळे या घराबाहेरील पोर्चमध्ये झोपलेल्या होत्या। चोरटे आल्याची चाहूल लागताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांचा हातात कुऱ्हाडी असल्याने त्या घाबरल्या। 2 चोरट्यांनी त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत वेठीस धरलं, तर इतरांनी घरात प्रवेश करून सुमारे 2 तोळे सोने व चांदीचा ऐवज चोरून नेलाय। यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पायातील जोडवे काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही। तसेच कानातील कुड्या काढून घेतल्या, मात्र कानातील रिंगा नकली असल्याचं समजून त्यांनी त्या तशा सोडून दिल्यानं अंदाजे 3 ते 4 ग्रॅम सोने वाचले। सोनेवाडी येथे आखाडी उत्सव सुरू असल्यानं रात्री उशिरा किशोर जावळे यांना या घटनेची माहिती मिळाली। त्यांनी तात्काळ पोलीस पाटील दगू गुडगे यांना कळविले। त्यानंतर पोलीस पाटलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवरही अशाच प्रकारची चोरी झाली होती। त्या घटनेत सुमारे 1.5 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते। सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सोनेवाडी परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली आहेत। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। मी झोपलेली होती इथं बाजावर पोर्चमध्ये आणि ते आले, त्यांचे पाय वाजले इथं या खडीवर। मला लगेच जाग आली, मी लगेच उठून बसले बाजावर, तर ते लगेच 2 जण माझ्या उशाला मला कुऱ्हाडी दाखवायला लागले, तुला उभं कापून टाकू म्हणे, जरा आरडली। 2 मध्ये गेले घरामध्ये, दोघांनी चोरी करून आले। बाहेर इथं माझ्या पायातले जोडे वडीत होते, पण ते निघालं त्यांना। माझ्या पुडकं कापले कात्रीनं, मुरणी काढली आणि त्या फक्त या रिंगा त्यांना दिसल्या नाही। मग सगळे एकूण 2 तोळे सोनं, 5 भार चांदी चोरीला गेली। गेल्या 8 दिवसापासून सोनेवाडी परिसरामध्ये चोऱ्यांचा खूप मोठा धुमाकूळ चालू आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी विठ्ठल गंगाधर जावळे यांच्या वस्तीवरही चोरी झाली। तसेच काल सोनेवाडी गावामध्ये वस्त्यावर 3 चोऱ्या झाल्या। नवचारीला माकुने पाहुणे म्हणून आहेत, त्यांची इथं चोरी झाली। त्यानंतर आमच्या सोनेवाडीचे अण्णासाहेब आमलूक जावळे त्यांच्या इथंही चोरी झाली व त्यांची इथं चोरी करून चोर बाप्पू जावळे यांच्या वस्तीवर जाऊन त्यांनी तिथंही चोरी केली। आणि आमच्यावाली सर्व सोनेवाडी नागरिकांच्या वतीनं विनंती आहे पोलीस प्रशासनाला, आपण ह्या चोरांचा कुऱ्हाडीचा धाक दाखवून ते या ठिकाणी चोऱ्या करत आहे। काल अक्षरशः आमच्या एका महिलाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचा ऐवज त्यांनी या ठिकाणी कुऱ्हाडीच्या जोरावर लंपास केलेला आहे। आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण ह्या कुऱ्हाड गँगचा लवकरात लवकर बंदोबस्त करून आमच्या सोनेवाडी गावाला ह्या कुऱ्हाड गँगपासून भयमुक्त करावं। मला रात्री 3:21 किशोर भाऊ जावळे यांचा फोन आला का अण्णासाहेब आमलूक जावळे यांच्या वस्तीवर जबरी चोरी झालेली असून
4 चोरट्यांनी तिथं चोरी केलेली आहे आणि अजून दुसरीकडे विठ्ठल काशीनाथ जावळे यांच्या वस्तीवर सुद्धा चोरी झाली, परंतु तिथं वेळीच लोक जागे झाले आणि तिथून दामटून लावले. तरी एका पाहुणीची, त्यांच्याकडे आलेली एक पाहुणी महिला, तिचेवाली पर्स नेली. त्या पर्समध्ये 5,000 रुपये रोख रक्कम होती. आणि यांचं जे अण्णा अमलूक जावळे यांच्या ज्या घरी जी चोरी झाली, यांचा काय आयोज होता, काय चोरीला गेला? त्यांचं प्राथमिक माहिती अशी आहे की त्या महिलांनी सांगितलं का 2 तोळ्याचे सोनं गेलं आणि 5 भार चांदी, असा 3 लाखापेक्षा जास्त, 4 लाखापेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरीला गेलेला आहे. आता पोलीस स्टेशनची काय भूमिका राहील यानंतर? आता मी माननीय PI कोळी साहेब यांच्याशी फोनवर बोललो, तर कोळी साहेबांनी सर्व माहिती घेतली आणि सर्व वर्णन, माहिती, चोरांच्याबद्दल हालचाल आणि चोर कसे होते, त्यांचे कपडे कसे होते, राहणीमान कसं दिसलं, याच्याबद्दल माहिती घेतली. आणि साहेबांनी सांगितलं की मी ताबडतोब तिथं येतो. तरी रात्रीची गस्त आम्ही वाढवलेली आहे आणि तिकडची चोर इकडं येऊ राहिली. आम्ही ब्राह्मणगाव आणि देरडा फाटा या भागात गस्त वाढवल्यामुळे ते इकडं आले. आता सोनेवाडी हद्दीत प्रवेश करून चोऱ्या करायला लागले. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड.